चल चल बांधतो तुला, चल चल तिकडे बांधतो, तिकडं हो, चल जागेव. सकाळपासून मोकळाच आहे. सकाळी वासर बाहेर बांधताना ह्याला मोकळं सोडलं होतं, तर धार काढल्यापासून मोकळा आहे तो. चल चल इकडे. आणि इथं दरवाज्यातच बसतो, मधून बाहेर माणूस आला की लगेच अंगावर उड्या मारायला मोकळा. चल तिकडं, चलून बी देत नाही ते. चल ना बाई इकडं बाबा, चल तुला बांधायचे, चल. आता आलो मी काटोनातल्या शेतात. तर ही आपल्या शेतात उभा, ही आपली सोयाबीन आहे. तर हे पहिलं रान आहे. नंतर याच्या खाली एक शेत आहे छोटंसं, आणि त्याच्या खाली 2 शेत आहेत. तर ज्यांनी अद्रकीचे ब्लॉग बघितलेत ना, तर त्यांना माहिती आहे खालचे 2 शेत. तर मी काटोनात आज आलो आहे कारण की माझ्याकडे ही ड्युटी आज खिलेरी. आणि तिकडं आपल्या गाया चारत आहेत. शुभश्री स्टॅलिन आहे पलीकडं, तिकडं शुभश्री राणी पलीकडे आहेत. हे शुभश्री देवशैनी आणि राणी पलीकडे आहेत. तर इथं गाया चारत आहेत. ह्या अशा गाया चारतात इकडं चरायला आणल्यावर. आपण बैल चारतो ना, त्याच्यापेक्षा छोटा चारा इकडं. पण जनावर मोकळेत ना, तर थोडा थोडा करून सगळीकडे फिरून वगैरे खातात, भरतं बोट. हे बघा एवढंसं चारा आहे, पण कशी खाते खिलेरी, चिटकून चिटकून जमिनीला. गाय इकडं कशा चारायच्या, समजा आता स्टॅलिन तिथं चिटकून चरत होते सोयाबीनला, नाव घेतलं ना की मग तिला कळतं की मी इकडं जाऊन आवाज दिला, लगेच पलीकडे जातात. इथं शुभश्री होती, नाव घेतलं की लगेच तिकडं पलीकडे गेली चरायला. तर सगळे असं व्यायाम पण होतो त्यांचा खात खात, कारण चालत चालत चरायचे ना, तर व्यायाम वगैरे होतो गायांचा. आणि चांगले 2-4 प्रकारचे खायला गवतं भेटतात. घरी कसं आपण नेपेर वगैरे फक्त 1-2 प्रकारचे गवतं ठेवतो ना खायला, तर इथं जास्त प्रकारचे गवतं खायला भेटतात. इकडं त्या गंजीपाशी वृंद आहे. तर आपल्या शेताच्या बाजूला थोडीशी पडीक जमीन आहे. असाच नदीपर्यंत एक छोटीशी नदी खाली, त्या नदीपर्यंत असाच पडीक पट्टा जातोय जिथं मी गाय चारतो. पप्पा नदीकडे सुद्धा गाय चारतात, पण मी आज आलो तर इथंच थांबल्यात त्या खायला. तर म्हटलं मग इथंच खाऊन द्यावं त्यांना. मग इथं खाल्ल्यावर थोडंसं हळूहळू त्यांच्यासोबत जसं जातील ना तसं जायचं नदीकडं. मग कुठवर चरतील काय माहिती. तर मोकळ्या सोडलं तर मी आजच आलो गायाकडं मोकळ्या सोडल्यापासून. बघू आता कुठवर जातात काय. ही आपली सोयाबीन आहे, तर हिला पण 2-4 दिवसात डुबून घ्यायचं आहे. असं जास्त तण नाही ह्याच्यात काहीच, फक्त हराळ आहे कुठं कुठं. तर हराळ जे सोयाबीन पेरताना औषध फवारतात ना, तर त्याने पण काय होत नाही हराळीला. हराळ लय स्ट्रॉंग गवत आहे, तर ते येतच. आणि ते खाल्ल्यावर पण ताकद वाढते जनावराची, म्हणजे जनावरांना खायला पण लय स्ट्रॉंग आहे. त्याचं म्हणलं तरी जास्त ताकद लागते, स्ट्रॉंगच आहे हराळ. आणि का पाणी कमी असेल तरी पण ती येते. इकडे चरते खिलारी. बैल चारताना बघितलं ना, तर तिथं तिचं गवत जास्त वाढलेलं असतंय, म्हणजे एक 10 इंच गवत वाढलेलं असतं. पण इथं कसं आहे, इतकं गवत वाढलेलं नसतं. आपण जे बाबा बघत होत ना त्यांच्या पांढऱ्या गाई 3 म्हशी, तर ते पण जनावर इकडेच येतात. ते बाबा जनावर घेऊन येतात. आणखीन 1-2 जनावर येतात ना इकडं, त्याच्यामुळे हे गवत वाढतच नाही. ह्याला सारखं जनावर खातात ना, तर त्याच्यामुळे इथलं गवत वाढतच नाही, थोडं थोडंच असतं. पण तेच जनावरं खातात मग. ह्याचे तिनं गवत न खाणारं पण येतात. ही गवत आहेत ना, ह्याला जनावरं खात नाहीत, ह्याला पण खात नाहीत. तर ही गवत आहे, ह्याला पण जनावरं खात नाहीत, काँग्रेसला पण खात नाहीत. जसे 2-4 गवत असतात ना, तर त्याला जनावरं खात नाहीत. मस्त शांत चरतायत. त्यांच्या गळ्यात लाकडं बांधलेत ना, आणि ह्यांचे पाय बांधलेत म्हणून एवढे शांत चरतायत. पाय नसते बांधले तर खिलरी तर सगळीकडे पळतच राहिली असते. तेव्हा मारते देवशैनीला. खिलरी जास्त मिळून मिसळून चरतच नाही. तिला सारखं नवीन जागेवर जायचं असतं चरायला. चाललीच तिकडं. दुपारी जनावरांकडून घरी आलो तर जेवण वगैरे केलं, मग आलो तो ऊस तोडायला. तर ऊसाच्या शेतात इथं ऊस तोडून ठेवलाय. आता घरी जातो, बैलगाडी घेऊन येतो ऊस भरायला. एवढा ऊस तोडलाय आणि पलीकडं थोडंसं तोडून ठेवलाय.
आणि एवढा बस होईल. आपण फक्त जरशा गायांनाच ऊस टाकतो ना तर 2 दिवस पुरेल एवढा ऊस. तर बैलगाडी घेऊन आलो ऊस न्यायला. चिमण्या बस इथं ऊस तोडून ठेवलं आणि इकडं काय तोडलाय ऐक. चला तर ऊस भरून घेतो बैलगाडीत. एवढा ऊस पॅक केलाय बैलगाडीत. एवढा 60 भर ऊस बस होईल 2 दिवस गायांना. फक्त बैलांना जरशा गायांनाच खायला टाकतो ना, त्याच्यामुळे त्याच्यात पण जरशा गाय आपण शेतात बांधतो, गावरान चरायला नेतो, त्यामुळे खायला कमी लागतं. ऊसाची बैलगाडी घरी सोडून बैलांना पाण्यावर आणलं होतं. पाणी तर पित नव्हते, मग म्हटलं थोडं चरायला सोडावं. थोडं वेळ चरायला सोडले तर टाईम 7 वाजलेत. काय 10-15 मिनटं चारायचे, तेवढंच पिले तर पिले पाणी. त्यांना 2-3 दिवस झालं चरायला नाही सोडलं. घरी मग पोटभर खात नाहीत काही, कारण की इतर गोट्यातले सगळे जनावरं चरायला गेलेले असतात ना, मग ते पण ओढ घेते. त्यांना माहिती आहे जनावरांना कुठं नेलं ना तर चरायला वगैरे नेतात, त्याच्यामुळं मग घरी खात नाहीत, नुसतं माणसाकडे बघत राहतात. आणि आज वेळच नाही भेटला यांना चरायला सोडायला. जेव्हा वेळ भेटा ना तर तेव्हा सोडायचे असते चरायला. सात वाजले, दिवस मावळायला लागलाय. उशीर झाला मलाच काम उरकायला. आई तर आणखीन अद्रकच खुरपते. भाभी आल्या नव्हत्या 2 दिवस, तर त्याच्यामुळे आईने एकटीनेच थोडं थोडं केलं. घरचं पण काम होतं तिला, त्याच्यामुळं अद्रक खुरपायची नाही झाली. गवत तर किती झाले अद्रकीत. ह्याला ना तणनाशक मारून जमत नाही. ह्याच्यात आपण मिरच्या लावल्यात. हे बघा, ही मिरच्याचं रोप आहे इथं, परत इथं मिरच्याचं रोप आहे, इकडं मिरच्याचं रोप आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यात तणनाशक जमत नाही. अद्रक पण उगवायला लागली, कुठं कुठं दिसते ते. हे कोंब अद्रकीचे आहेत. जास्त आता आणखीन एवढी ओळखू येत नाही, बारीक लक्ष दिल्यावरच ओळखू येते रानात. बघा इथं उगवली, तर अशी कुठं कुठं लय 1 महिना लागेल आणखीन तिला चांगलं दिसायला. ह्या अद्रकीच्या रानाजवळ कोथिंबीर आली, इथली इथं घ्यायला. बैल आज मस्त चरतात. त्यांना माहिती आहे अंधार पडन थोड्या वेळाने, थोडाच वेळ आहे खायला, मस्त खाता येत. तर आपले सागाचे झाड इथे विशिक असेल, लय दाटीवाटी झाले त्यांची. तर इथं पण मिरच्या लावल्यात आपण सगळ्यात कडीच्या सरीत, आणि सरीच्या कडीला बांधावर आणि हे लावले. हे काय आहे मला माहीत नाही, मला वाटते चवळी काय की चवळीच्या भाजीची चवळी असते ना, तर त्या चवळीच्या बिया लावल्या होत्या वाटते, तेच असेल. लय मोठं लावलं इकडं. बरं ह्याच्यात ही भेंडी वाटते, हे भेंडीचं झाड आहे असं मला वाटतंय, काय माहीत काय. आणि लय लावले, गवाऱ्या पण लावल्यात, भेंडी लावली, गवाऱ्या लावल्यात, दोडके लावलेत आणि भोपळे पण लावलेत. लांब भोपळे असतात ना ते. इथं चुका आला उगून, हो चुका आहे पलीकडे, इथं समोर चुका आहे. हा चुका आहे, हा चुका आहे, इकडं चुका आहे, लय मोठे. आणि तिकडं लास्टला शेवटला डांगर भोपळा लावला आहे. मोठा होत नाही का, आपण काटणातून आणले होते तर लय मोठे एकदा बैलगाडी, तर तो भोपळा आहे हा डांगर. आणखीन कडेला लावले असते 1-2 भाज्या, पण गावतात ओळखू येत नाही. पण इकडं पण एक भोपळ्याचा वेल लावला आहे आणि इथं मोठा, हा बी मला डांगरच वाटतोय. परत इकडे ही भेंडी वाटते माझ्या हातात, ही भेंडी. इथं हा लांब का भोपळा वाटते, दुधी भोपळा नाही का लांब होतो, तर तो शिंगाडा. इकडं हे मूळ आहेत, हे जे 2-4 रोपटे दिसत ना ते हिरवं, तर हे मुळ्याचे रोपटे आहेत. इथं समोर मुळा आहे. आईला श्रावणमध्ये लागतो मुळा, त्याच्यामुळे आईने सगळं लावलं आहे. दिवस मावळून गेला आहे, 7:20 झालेत. आता बैलांना घरी नेतो. चरलेत ते 20 मिनटं, कारण मी इथं आल्या इथं बैल चरायला लागल्यावर 7 वाजले होते. 20 मिनटं चारलेत आणि मला पण घरी जाऊन काम आहे, दूध वगैरे काढायचे नवीन विलेल्या गाईचं, त्याच्यामुळं आता बैलांना घरी नेतो. बस उद्याच्या जास्त वेळ चारता येईल यांना. आज पप्पा बाजारला गेले होते ना, त्याच्यामुळे यांना चारलं नाही. मी तिकडे गायांकडे गेलो होतो, त्याच्यामुळे यायला उशीर झाला. मग आल्यावर काम वगैरे होतं. उद्याच्या यांना पोटभर चारतो. चला त्यांना घेऊन जातो, उद्याच्याला पोटभर चारतो दोघांना पण, किंवा मग तिकडं डाळिंबा शेतात बांधतो. पण आता यांना घेऊन जातो. मग पाणी पाजले तर पित नव्हते, मग थोडंसंच चरले ना, त्याच्यामुळं पाणी पिले.
चांगलं पोटभर पाणी पिले. चला आता घरी. हे सरची फुलं फुलले तर संध्याकाळी अंधार पडला आता. रोज तेवढे फुलं येतातच ह्याला. हे बघा इकडं पण तेवढे फुलं आलेत. तर हे झाड आहे पारिजातकाचं झाड आहे. पारिजातकाचे फुलं आहेत. रोज संध्याकाळी उमलतात, रात्रभर उमललेले राहतात. सकाळी 8 वाजता तर सुकून जातात, 8-8:30 वाजता. पण लय छान दिसतात. एकदम कोवळे फुलं, सगळ्यात कोवळं फुल. छान, रोज एवढे फुलं येणार याला.